रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण मराठी रिक्षा टॅक्सी चालकांवरती आजपासून कारवाईला सुरुवात होतीये। 3 महिन्यानंतरही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द केला जाणार आहे। मराठीबाबत कुणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही असं म्हणत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी थेट इशारा दिलेला आहे। टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांनी जर मराठी बोलले नाही तर त्यांच्यावरती थेट कारवाई जी आहे ती आता परिवहन विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे। आजपासून थेट कारवाई करण्याचा इशारा जो आहे तो इशारा खरं तर देण्यात आलेला आहे। त्यानंतर मुंबईतील रस्त्यांवरती टॅक्सी चालकांची नक्की काय प्रतिक्रिया आहे, त्यांची नक्की काय भूमिका आहे, हे त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार आहे। काका, मराठी जर आजपासून ग्राहकांशी बोललं नाही तर थेट परवाना रद्द करण्याची भूमिका घेतली आहे। कायला मी मराठी कस्टमरला एवढा सांगतो, मी वार्ता करतो मी मराठीला। या साहेब, मला कस्टमर मिळतो गिरगावला, मजगावला, या दादरला जायचे मला। हां साहेब, या बसा, तुम्ही मीटर टाकला काय? हां साहेब, मी मीटर टाकला। ब्रिज आले तो कस्टमर डावीकडे उजवीकडे सांगतो मला। मी सांगतो कस्टमरला की डावीकडे उजवीकडे। मराठी बोलण्याचा प्रयत्न करताय? हाँ, मी मराठी बोलने का सख्त प्रयत्न केला आहे। नाही बोलला तर आज थेट लायसन्स रद्द करण्याचं सरकारनं सांगितलंय। बोला, तुम्ही काय बोलतो? तुम्ही ग्राहकांची मराठी बोलणार? हाल थोड़ा बहुत। क्लासेस हुआ था, वो क्लासेस में गए? नहीं गया नहीं। कभी जाएंगे? मराठी बोलेंगे नहीं तो लाइसेंस जाने के बाद उधर बना नहीं रहा है, समझ में? उधर बना नहीं रहा है मराठी में, खाली सबको हैरान कर रहा है, रोज बुला रहा है ऐसे ही। अभी कितना जन गए, अभी बना ही नहीं इसका। कॅमेरामॅन कमलेश डोंगरे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।